हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही पण खुश नाही राहत, रोज टेन्शनमध्येच असतात, उदास असतात. कधी कधी वाटतं कोणीच साथ नाही देत, लोक काय म्हणतील. कोणी काहीतरी बोललं की तेच मनावर घ्यायचं, त्याचाच विचार करत बसायचा की ती मला अशीच का बोलली, कशासाठी बोलली, मलाच का बोलली. पण आता मी लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात नाही करत. हेच जर मी 20 वर्षापूर्वी केलं असतं तर आज मला त्याचा खूप फायदा झाला असता. पण आता नाही. आता मला समजलं की लोक काही दिवस त्या विषयावर बोलतात आणि नंतर तो विषय सोडून देतात. म्हणून लोक काय बोलतील याचा विचार अजिबात नाही करायचा. माझ्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे मी दुसऱ्यांच्या मतावर नाही ठरवत. मी नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करते. जेवढं मला आनंदाने जगता येईल तेवढ्या आनंदाने मी जगते. पहिल्यांदा मला वाटायचं माझं काय, मी एवढी महत्त्वाची नाही आहे. माझा संसार, माझी मुलं, माझा नवरा सगळी महत्त्वाची आहेत. पण नंतर मला समजलं जर मीच चांगली नाही राहिली, माझी काळजी मी नाही घेतली तर मग कोण घेणार. आणि जर मीच माझ्या तब्येतीची काळजी नाही घेतली तर मग माझ्या घरातल्या माणसांची काळजी कोण घेणार. म्हणूनच मी माझ्या खाण्यापिण्याकडे चांगलं लक्ष देते. पहिल्यांदा तर मी मुलांना नाश्ता, नवऱ्याला नाश्ता, चहा, पाणी सगळ्यांची काळजी घ्यायची. पण स्वतः तर कधीच नाश्ता टायमावर नाही केला तर केला, नाही तर मग तसंच काम करत राहिलं मग नाश्ता करायला पण विसरायची. आपण जर आजारी पडलो ना तर मग झालं, सगळंच राहिलं. पहिल्यांदा मी सगळी नाती जपण्यासाठी खूप प्रयत्न करायची. पण बस आता नाही. जी नाती प्रत्येक वेळी आपल्याला दुःख देतात, त्रास देतात, त्यापासून मी आता 4 पावले लांबच राहते. पहिल्यांदा मला वाटायचं की सगळ्यांचा विचार केला पाहिजे. पण जसं वय वाढत गेलं तसं समजायला लागलं की प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवणं आपल्या हातात नाही. प्रत्येकाचं मन आपणच का जपायचं. आपल्याला पण मन आहे, भावना आहेत. प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होणं मी सोडून दिलं. मला जे योग्य वाटते तेच मी करते. आता मी कुणाचा विचार करत नाही बसत. आता मी नाही म्हणायला शिकले. पहिल्यांदा मी प्रत्येक गोष्टीत होच म्हणायची. मला पटलं, नाही आवडलं तरी मी होच म्हणायची. पण आता नाही. आता मी नाही म्हणायला शिकले. मला जर पटलं तरच मी हो म्हणते आणि नाही जर पटलं तर नाहीच म्हणते. आपण प्रत्येकाच्या होमध्ये हो का मानायचं. आता मी प्रत्येक गोष्टीत सुख शोधते. माझं घर, माझी मुलं, माझा नवरा, माझा संसार, मला काहीच फरक पडत नाही लोक काय म्हणतील. मी लोकांच्या बोलण्यावर अजिबात लक्ष देत नाही. मला जे योग्य वाटते तेच मी करते. पहिल्यांदा मला माझं काही चुकलं की खूप वाईट वाटायचं. पण आता नाही. आपण पण माणूसच आहोत. आपल्या हातून काही चूक होणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. प्रत्येकाकडून काही ना काही चूक होणं साहजिकच असतं. ते जास्त मनावर नाही घ्यायचं. मी माझ्यावर स्वतःवर खूप प्रेम करते. स्वतःला जपते. कारण मला जर मी जपलं नाही तर दुसरं कोण येणार नाही मला जपायला. प्रत्येक गोष्ट परफेक्ट झालीच पाहिजे. हे जे माझं मत होतं माझ्याबद्दल ते मी आता बदललं आहे. प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होऊन कुठे आपल्याला कॉम्पिटिशनला जायचं नाही आहे. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद वाटतो तीच गोष्ट आपल्याला करायची आणि त्याच्यातच आपल्याला सुख शोधायचं आहे. दुसऱ्याचा विचार न करता स्वतःवर प्रेम करायला शिका. मी त्या लोकांचं टेन्शन करत बसायची ज्या लोकांना माझं काहीच पडलेलं नाही आहे. आता मी हे सगळं सोडून दिलं. आता बस. माझं जीवन माझं आहे आणि मी ते माझ्या मर्जीनेच जगणार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.